एका मोठ्या सुंदर घराच्या दरवाजाबाहेर एक वृद्ध आई आपली छोटीशी पिशवी घेऊन बसली होती. चेहऱ्यावर दुःखाच्या सुरकुत्या आणि डोळ्यात अश्रू होते. घराचा दरवाजा उघडतो आणि मुलगा बाहेर येतो. तो रागाने ओरडत आईला म्हणतो, आई, तुला किती वेळा सांगितलंय, आता या घरात तुझ्यासाठी जागा नाही. माझे मित्र, माझी सोसायटी यांच्यात तुझा हा जुनाट अवतार मला नाही चालणार. समोरच्या वृद्धाश्रमात गाडी पाठवली आहे, गपचूप जा तिथे. आई थरथरत्या आवाजात हात जोडून बोलते, बाळा, मी कुठं जाऊ? हे घर तुझ्या बाबांनी माझ्याच नावावर केलं होतं ना रे. मला एका कोपऱ्यात पडू दे, मी तुझ्याकडून काही मागणार नाही. पण स्वार्थाने आंधळा झालेला मुलगा तिचं काहीच ऐकत नाही. तो म्हणतो, ते बाबांचे दिवस गेले, आता या मालमत्तेचे कागदपत्र माझ्याकडे आहेत, घर माझं आहे, चल निघ आता. आई हळूच उठते, डोळ्यातलं पाणी पुसते आणि शांतपणे घराचा उंबरा ओलांडून बाहेर जाते. मुलगा दणकन दरवाजा बंद करतो. काही महिने निघून जातात. मुलगा आईला घराबाहेर काढून तिच्या नावावर असलेली जमीन आणि घर विकून मजेत आयुष्य जगत असतो. ज्या आईने स्वतःच्या भुकेची तहान मारून मुलाला लहानाचं मोठं केलं, त्याच आईला मुलाने एका रात्रीत परक केलं असतं. पण नियतीचा न्याय वेगळाच असतो. एका दिवशी मुलाच्या घरी एक वकील येतात आणि सांगतात, तुमच्या आईचे काल वृद्धाश्रमात निधन झाले. मुलगा अत्यंत उदासीनतेने विचारतो, अरे रे, ठीक आहे, पण तुम्ही इथे का आलात? वकील त्याच्या हातात एक पत्र टेकवतात आणि म्हणतात, तुमच्या आईने जाण्यापूर्वी हे पत्र तुमच्यासाठी सोडलं आहे. त्यांनी त्यांची उरलेली सर्व संपत्ती आणि हे घर तुमच्या नावावर पूर्णपणे हस्तांतरित करण्याची कायदेशीर परवानगी दिली होती. मुलगा ते पत्र उघडतो. पत्रात आईने लिहिलं होतं, माझ्या बाळा, मला माहित होतं की तुला माझी अडचण होत होती. मी तर काही दिवसांची पाहुणी होते रे, पण तुला आयुष्यभर जगायचं आहे. तुला वाटलं असेल की तू माझ्याकडून हे घर बळकावलंस. नाही बाळा, आईच्या वस्तूवर मुलाचाच हक्क असतो. तू न मागताही मी हे सर्व तुलाच देणार होते. तू मला घराबाहेर काढलंस, पण मी तुला माझ्या हृदयातून कधीच बाहेर काढू शकले नाही. आज मी या जगात नाही, आता तरी या घरात सुखाने राहा, वेळेवर जेवत जा, तुझी म्हातारी आई. ते पत्र वाचताच मुलाच्या पायाखालची जमीन सरकते. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात. तो धावत जाऊन आईच्या जुन्या कपड्यांना कवटाळतो आणि ढसाढसा रडू लागतो. तो ओरडतो, आई, मला माफ कर आई, मला तुझी संपत्ती नको होती, मला तू हवी होतीस. आई, पण आता खूप उशीर झालेला असतो. मित्रांनो, आई वडिलांची संपत्ती भोगताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, त्या संपत्तीपेक्षा ती संपत्ती कमावून देणारे आईबाप कितीतरी पटीने मौल्यवान असतात. आई वडिलांना हयातीत सांभाळा, नंतर फोटोला हार घालून काहीही उपयोग होत नाही.